बाजारातला टॅमॅटो सॉस विसरा. आज आपण घरच्या घरी अगदी लालसर, घट्ट आणि टेस्टी टॅमॅटो सॉस बनवणार आहोत, तेही बिना फूड कलरशिवाय. अगदी नैसर्गिक म्हणा आणि लहान मुलांसाठी तर खरंच हा पौष्टिक टॅमॅटो सॉस तयार होतो. छान असा घट्टसर होतो, त्याचा कलरही खूप सुंदर येतो. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी कंटिन्यू करा आणि रेसिपी आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एखादा लाईक करा. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तुमच्या मुलांसाठी खूपच फायदेशीर तयार होणारा हा टॅमॅटो सॉस आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो टॅमॅटो बाजारातून घेऊन आणलेले आहेत. आता सुरुवातीला एक लक्षात ठेवा, तुम्ही सॉस बनवताना टॅमॅटो कसे घ्यायचे ते सांगते. छान असे लालसर झालेले टॅमॅटो घ्यायचेत, म्हणजे तुम्ही खराब टॅमॅटो घेऊ नका. आणि हे टॅमॅटो आपले कडक पाहिजेत बरं का. जरी लालसर असले तर ते कडक पाहिजेत. असे मऊ पडलेले टॅमॅटो घेऊ नका. असे कडक आणि लालसर टॅमॅटो घ्या. त्याला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. छान असं त्याला आपण पुसून घ्यायचं आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे, तर नक्कीच तुम्ही ही ट्राय करा. घरच्या घरी तुम्ही जरी एकदा हा सॉस बनवला तर 2 महिने नक्कीच खाऊ शकता. पाहू शकता आता इथे छान असे टॅमॅटो माझे पुसून झालेले आहेत. सर्व टॅमॅटो आपण पुसून घेतलेले आहेत. पुढे काय करणार आहे, आपण ह्या टॅमॅटोला कट करणार आहोत. तर कट करायचे तर तुम्ही बारीक कट करा किंवा मोठा कट करा, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे मी त्याला 4 भागामध्ये कट करून घेते आहे. तर आपण ह्या टॅमॅटो सॉसमध्ये अजिबात फूड कलर पण टाकणार नाही. अगदी घरच्या सामानामध्ये आपण हा चांगला टॅमॅटो सॉस बनवणार आहोत. तर बाजारातून टॅमॅटो सॉस आणण्यापेक्षा तुम्ही असा हा टॅमॅटो सॉस घरच्या घरी बनवू शकता. आता इथे 1 किलो टॅमॅटोमध्ये किती सॉस बनतो आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तो सॉस तुम्ही 2 ते 3 महिने नक्कीच खाऊ शकता आणि बनवायला पण एकदम सोपं आहे. पाहू शकता इथे माझे सर्व टॅमॅटो कापून झालेले आहेत. आता लक्षात ठेवा, कलरसाठी मी इथे अर्धा बीट घातलेला आहे. तुम्हाला 1 घालायचं असेल तर घालू शकता, त्याने छान कलर येतो. पुढे मी खजूर घेतलेले आहेत 7-8, त्या घातलेल्या आहेत. बघा, हे सर्व पौष्टिक आहे आपल्या मुलांसाठी. पुढे थोडंसं आलं घ्यायचं आहे, 7-8 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. ते आलं मी थोडंसं कापून आणि लसूण पाकळ्या ह्याच्यामध्ये घालून घेते. आता इथे तुम्ही कलरसाठी मिरचीसुद्धा टाकू शकता, लाल मिरची. तर मी लाल मिरची नाही टाकली आहे. पुढे मी मसाला टाकलेला आहे. आता इथे 1 कांदा कापून टाकलेला आहे आपण ह्याच्यामध्ये. बघा, सगळं आपलं इथे पौष्टिक साहित्य आहे. बघा, खजूर पौष्टिक आहे मुलांसाठी, त्याच्यानंतर टॅमॅटो पण पौष्टिक आहे. आता फक्त सुगंधासाठी मी इथे 1 दालचिनी टाकलेली आहे. दालचिनी आपण काढून घेणार आहे, फक्त त्यात सुगंध येण्यासाठी मी 1 दालचिनी टाकलेली आहे. ऑलरेडी टॅमॅटोला भरपूर पाणी असतं, म्हणून थोडंसंच पाणी, म्हणजे 1 वाटीभर पाणी मी घालून ह्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. लक्षात ठेवा, जास्त पाणी टाकू नका. नॉर्मल थोडंसं पाणी टाका आणि काहीही पाणी टाकून असं शिजवू नका, पण टाका, थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता. आता 2 ते 3 शिट्ट्या झाल्यात आपल्या, पाहू शकता. आता हे मी उतरून घेते, तुम्हाला दाखवते. आणि जी दालचिनीचा तुकडा मी टाकला होता तो मी काढून घेते. अजून तुम्हाला खडे मसाले ह्याच्यामध्ये टाकायचे असतील तर टाकू शकता. खडे मसाल्यांचा वास चांगला येतो. काय करायचं, खडे मसाले टाकायचे आणि दळायच्या टायमाला काढून घ्यायचे. ते फक्त त्याचा सुगंध त्याच्यामध्ये उतरला जातो, पण छान लागतो. आता एका चाळणीमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे. आता ते मी दालचिनीचा तुकडा काढून घेतला आहे. आता हा टॅमॅटो आपण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. छान अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा, अगदी स्वादी आणि सोपी पद्धत आहे का नाही. आणि हा 1 किलोचा सॉस बघा, तुम्हाला समजेल किती पुढे होतो. काय करायचं, त्यातलंच पाणी थोडंसं शिल्लक ठेवायचे आणि तेच पाणी आपण दळण्यासाठी वापरणार आहोत. थोडंसं पाणी लागतं दळण्याला, पण तेच पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये अर्क असतो ना, त्याच्यामुळे तेच पाणी घ्यायचं आणि दळून घ्यायचे, बारीक पेस्ट करून घ्यायचे. पाहू शकता इथे छान अशी पेस्ट झालेली आहे. कलर पण बघा आता किती छान आलेला आहे, नॅचरल कलर आहे का नाही आपला. आता ह्याला पुन्हा आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की टॅमॅटोमध्ये ज्या बिया असत आहेत ना, त्या सगळ्या आपल्याला
आपल्याला सॉसमध्ये नाही पाहिजेत, आपल्याला स्मूथली सॉस पाहिजे, एकदम छान जसा बाजारात मिळतो तसा, पण नॅचरल. बाजारामधले कलर असतात, पण आपण घरी अगदी चांगला आणि नैसर्गिक पद्धतीने हा सॉस बनवतो आहे आपल्या घरच्याच सामानामध्ये, आणि एकदम पौष्टिक मुलांसाठी पण आणि चांगलं पण. पाहू शकता आता इथे सगळं मी गाळून घेतलेलं आहे चाळणीने. आता ह्या बिया आहेत ना, ह्या काढून टाकायच्या. बघा आता ह्या बिया आहेत आपण घेणार नाही आहे. आता एवढा सॉस माझा झाला आहे. पुन्हा त्याच पॅनमध्ये मी काय केलं आहे, हा सॉस घालून घेतला आहे आणि बारीक गॅस ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, गॅस जास्त मोठा करू नका, बारीक गॅसवरच ह्याला हलवत राहायचं आहे. 15 ते 20 मिनटं तुम्ही हलवत राहा, म्हणजे नॉर्मल. थोड्या वेळाने मी ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जर थोडासा गोडसर पाहिजे असेल तर जास्तीची टाकू शकता, किंवा कमी गोडसर पाहिजे असेल तर कमी टाकू शकता. इथे मी 1 वाटीवर साखर टाकलेली आहे, म्हणजे पाव किलोपेक्षा थोडीशी कमी. आता इथे आपण 1 ते 2 चमचे मीठ टाकणार आहे, आणि पुढे मी इथे लाल मसाला टाकणार आहे, म्हणजे एव्हरेजचा तिखा लाल. जर तुम्हाला तिखा लाल टाकायचा नसेल तर जर लाल मिरची मिळते बाजारामध्ये, ती तुम्ही जेव्हा आपण टॅमॅटो शिजवतो ना तेव्हा टाकली तरी चालेल. मग तुम्ही लाल मिरची वापरा किंवा पावडर वापरा, दोन्हीपैकी एक तुम्ही काहीही वापरू शकता. आता हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटामध्ये हा सॉस रेडी होतो. आहे का नाही? घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धत. तर बाजारातून सॉस आणण्यापेक्षा नक्कीच मी म्हणेल तुम्ही असा घरच्या घरी सॉस बनवा, अगदी चांगला. कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. आता हा सॉस घट्टसर होत येतो ना, पाहू शकता तुम्ही, आता होतच आलेलं आहे आपला घट्टसर सॉस. होत आला की ह्याच्यामध्ये आपण विनेगर 2 चमचे टाकायचं आहे. तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर लिंबाचा रसही चालेल, तुम्ही 1 लिंबाचा रस टाकला तरी चालेल. तर इथे मी विनेगरच्या ऐवजी 1 लिंबाचा रस टाकलेला आहे, म्हणजे 2 चमचे इथे मी लिंबाचा रस टाकलेला आहे. लक्षात ठेवा, विनेगर असेल तर विनेगर टाका, नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी लिंबाचा रस टाकू शकता. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा ह्याला छान असं हलवून घ्यायचे, आणि पुढे तुम्हाला मी दाखवणार आहे सॉस कसा तयार होतो ते आपण चेक करायचे. 15 ते 20 मिनटात, जास्तीत जास्त 25 मिनटात म्हणा, हा सॉस रेडी होतो. त्याच्यामुळे मी म्हणाल नक्कीच तुम्ही ट्राय करा. बघू शकता आता एका प्लेटमध्ये आपण ह्याला घालून बघायचे. प्लेट जरा हलवायचे, सॉस आपला असा खाली आला नाही ना की समजायचे आपला सॉस रेडी झाला आहे. अशी प्लेट तुम्ही वाकडी करून बघायची, सॉस आपला खाली आला नाही की सॉस रेडी आहे. पाहू शकता कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा, मस्त नॅचरल कलर आहे का नाही, मस्त, आणि एकदम घट्टसर झालेला आहे. आता हा पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे, आणि पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बॉटलमध्ये ह्याला भरून ठेवू शकता. आहे ना साध्या आणि सोपी रेसिपी करताल ना मग तुमच्याच मुलांसाठी. चल, व्हिडिओ आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, एखादी कमेंट करा, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग सर्वांना बाय बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.